रात्री आपण आकाश पाहतो, तर त्या आकाशात काय चालतं हे आपण ते पाहणीचं करून देतो आणि सोडून देतो विषय, बरोबर. चंद्र तारे दिसलं तर दिसलं नाही तर काय कोणता तारा काय आपल्याला काय करायचं, बरोबर ना. कधी खोलात जाऊन विचार केला. पण आज असं आहे, आज संध्याकाळी अंतराळात जे आपण अवकाश केंद्र सोडलेलं आहे अमेरिकेने, नासाने, हे अवकाश केंद्र आज संध्याकाळी आपल्या भागातून जाणार आहे आणि ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणार आहे. फार मोठी घटना आहे. हे अवकाश केंद्र असं उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, ते खूप लांब असतं. पण ते आता आपल्या त्याचं परिभ्रमण आहे, हे परिभ्रमण आपल्या भागात होणार आहे. आणि आज आपल्या या अवकाश केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्या अवकाश केंद्रामध्ये आपली एक भारतीय महिला आहे. ही महिला सुनीता विल्यम्स, त्याच्यामध्ये वास्तव्यासाठी आहे. ते फक्त 6 दिवसासाठी संशोधनासाठी गेल्या होत्या. पण ते स्टार लँडरच्या परतीच्या यानामध्ये हिलियमची वायूची गळती झाली, त्याच्यामुळे ते यान 7 महिन्यापासून पृथ्वीवर यायच्या प्रतीक्षेमध्ये फिरतच आहे. आणि त्याच्यामध्ये ती आपली सुनीता विल्यम्स पण अटकलेली आहे, बरोबर. यान अमेरिकेचं आहे, त्याला अवकाश केंद्र म्हणतात. ते संध्याकाळी कसं जाणार ते मी तुम्हाला सांगतो. यावेळी आंतरराष्ट्रीय अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र हे भारताच्या मध्य भागातून जात असल्याने त्याच्या दर्शनाचा लाभ अधिक संख्येने घेता येईल. हे केंद्र पृथ्वीच्या ज्या भागातून जाते त्या ठिकाणी ते फिरत्या चांदणीच्या स्वरूपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. अंधार पडल्यानंतर संध्याकाळी आपल्याला इकडे शुक्र तारा दिसतो. वरती एकच तारा दिसतो, चंद्राचा वर असतो, तो शुक्र तारा आहे. त्याच्याजवळ ते आपल्याला दिसणार आहे. संध्याकाळी थोडंसं अंधारानंतर बघत राहा, ते फिरणार आहे, जाणार आहे त्या चांदीच्या स्वरूपामध्ये. या त्याच्याकडे बघत राहा. आरंभ पश्चिमेस खूप जवळ दिसणाऱ्या शुक्राजवळ होईल. यावेळी जवळच्या शनी ग्रहाचे व नंतर आज होणाऱ्या चंद्र व गुरु ग्रहाचे दर्शन सुद्धा घेता येणार आहे. हे जे ग्रह एका जागी स्थिर असतील आणि अवकाशयान तुम्हाला फिरताना चालताना दिसेल. ते पश्चिमेकडून या भागातून नैऋत्य भागाकडून उत्तरेच्या भागाकडे पूर्वेकडे जाताना दिसेल तुम्हाला, बरोबर. पूर्वेकडे म्हणजे ईशान्य कोपऱ्याला. ईशान्य कोपरा कुठे आला सांगता येईल? हा ईशान्य कोपरा, हा वायव्य कोपरा. हा गुरुचंद्राच्या भेटीनंतर हे केंद्र लालसर मंगळाच्या उत्तर आकाशात समारोप करताना दिसेल. त्याचा समारोप उत्तर आकाशात होणार आहे, इकडे नैऋत्य ईशान्येकडे. दर्शन कालावधी सायंकाळी नैऋत्य आकाशात सुरू होईल. संध्याकाळी नैऋत्य आकाशात म्हणजे या बाजूला सुरू होईल दर्शन कालावधी. आकाशातील खुल्या मंडपात दिसणाऱ्या या दोन्ही घटनांचा तुम्ही आज आनंद घ्या सगळ्यांनी. खूप म्हणजे अविस्मरणीय आणि कधीतरी घडणारी गोष्ट आहे, तरी सगळ्यांनी लक्षात ठेवा.